नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहेत मेगा बाहीचा स्लीवचा प्रकार पाहणार आहेत आपण. कटिंग सगळ्यात आधी आपण त्याची मेजरमेंट पाहू. आपल्याला जर मेगा बाहीची लांबी 5 इंच पाहिजे असेल तर मापापेक्षा फक्त अर्धा इंच जास्त घ्यायची, कारण खालून याला स्टिचिंग येत नाही. आणि दुसरी गोष्ट, जेवढा आपला मोंडाखोलीचं माप आहे तेवढंच आपलं बाही रुंदी घ्यायची मेगा बाहीमध्ये. आणि त्याच्यानंतर दंडघेर आपला रेग्युलर जर 5 असेल तर त्याच्यापेक्षा मापापेक्षा 1 इंच जास्त. आणि आता सगळ्यात आधी आपण त्याचं हे पाहू. हा समजा आपला हा पेपर आहे. सगळ्यात आधी त्याला ट्रायंगल मध्ये घडी टाकायची आणि परत ती ट्रायंगल घडी सेकंड याच्यावर फोल्ड करायची. अशा प्रकारे हा डबल फोल्ड येतो. त्याच्यानंतर माप कशी टाकायची आपण ते पाहू. सगळ्यात आधी आपण बाहीची लांबी घ्यायची आहे. आपल्याला तयार 5 ची पाहिजे आहे तर आपण 5.5 इंच घेतलं. आणि आपली टॉपची मोंडाखोली आहे 7 इंच, तर मी हे 7 इंचावर हे केलं. आणि इथून आपण हे ड्रेसची मेगा बाही आधी टाकत आहे, हे लक्षात असू द्या. आणि त्याच्यानंतर नेहमी सारखं 3.5 इंच खाली यायचं आणि या पॉइंट पासून 2.5 इंचावर आकार द्यायचा बाहीचा. आणि ही तिरप्यामध्ये घडी येते कपड्याची, हे लक्षात असू द्या. म्हणून आपण जेवढं मोंडाखोलीचं माप आहे तेवढंच घेत आहे. आणि आपलं दंडघेर आहे 5 इंच, तर मापापेक्षा 1 इंच जास्त घ्यायचं. आणि हे झालं 5 + 1 6 इंच. आणि तुम्हाला जर साध्या बाहीचा वगैरे गाईडलाईन साठी जर पाहिजे असेल तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे तो साध्या बाहीचा. आणि सिंपल 4 स्लीवचा मी टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि हा सेम तसंच, पण फक्त आपण तिरप्या कापडामध्ये माप घेत आहे. आणि चेंज म्हणजे हा मोंडाखोली जेवढी आहे तेवढीच आपण बाही रुंदी घेतलेली आहे. एरवी आपण बाही रुंदी ड्रेससाठी 1 इंच जास्त घेतो. त्याच्यानंतर 1.5 इंच सेम आपण जसं मासोळीचा आकार देतो आणि इथून 2 बॉक्स सोडून द्यायचे. मासोळी आकार हा फक्त समोरून येईल आणि उरलेल्या भागाचा मध्यभाग काढायचा. हे 6चा सेंटर आला 3. त्याच्यानंतर 1 इंच आत यायचं मासोळी आकारासाठी आणि इथून हा मासोळी आकार द्यायचा. आणि हे 2 जिथे पॉइंट केलेला आहे तिथपर्यंत हा घ्यायचा. आणि आपण मी सांगितल्याप्रमाणे खाली आपल्याला स्टिचिंग येत नाही, हा डबल फोल्ड कापड येतो, म्हणून फक्त मापापेक्षा आपण अर्धा इंच जास्त घेतलेली आहे, जी शोल्डर मध्ये स्टिचिंग मध्ये जाते. ही झाली आपली बाही, मेगा बाही. आणि ही आपण ड्रेस साठी वापरणार आहे. आणि ब्लाउज साठी कशी वापरायची तेही मी सांगते. हे झालं आपलं ड्रेसचं कटिंग, ड्रेसच्या बाहीचं कटिंग झालं. आणि सेम पद्धतीने आपण हे याला डबल फोल्ड आणि हे परत 4 पदरी घडी केली आणि हे सेम डबल फोल्ड केलेलं आहे. पण आपल्याला आता हे ब्लाउजच्या याच्यासाठी आपण माप टाकत आहे. तर समजा आपल्याला 3 इंचाची किंवा 4 इंचाची बाही पाहिजे असेल तर सेम आपल्याला तयार 4 ची पाहिजे, तर मी फक्त अर्धा इंच जास्त घेतलेली आहे. आणि ब्लाउज मध्ये चेंज काय असेल, आपण फिक्स छाती मापापेक्षा अर्धा इंच कमी घेतो बाही रुंदी. पण मेगा बाही मध्ये जेवढं आपलं छाती मापाचं माप आहे त्याच्यापेक्षा 1 इंच कमी घ्यायचं. समजा आपलं छाती माप आहे आता 9 इंच, तर मी हे 8 इंच घेत आहे. आणि त्याच्यानंतर सेम पद्धतीने आपण जसं ब्लाउजला येतो, आपल्याला 4 ची बाही तयार पाहिजे तर हे 3 वर पॉइंट केला आणि हा परत 3.25 वर पॉइंट करून घेतला. आणि नंतर या पॉइंट पासून आपण इकडे जे 3 तिथे पॉइंट घेतलेला आहे आपण, हे तुम्ही पाहू शकता. आणि जिथे 3 आहे तिथे आपण हे क्रॉस रेष ओढून घ्यायची आहे. आणि आता हे तिरप्यामध्ये केल्यानंतर हे 8.5 येत आहे, तर त्याच्यानंतर 8.5 येते, त्याचं सेंटर काढायचं. 8.5चं सेंटर आलं 4.25 आणि त्याचा मध्य काढून वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच घ्यायचं. आणि 1 इंच इथे सोडून द्यायचं आकार घेताना. आणि ब्लाउजच्या याच्यामध्ये मासोळी आकार दोन्हीकडनं येतो. ड्रेसच्या याच्यामध्ये मागची साईड राऊंड येते आणि समोरची साईड मासोळी आकार येते. आता हाच शेप आपण कंटिन्यू आणि जिथे आपला 3.25 इंच पॉइंट आहे त्या पॉइंट पर्यंत नेणार आहे. आणि समोरचा आकार हा असा, हा झाला समोरचा आणि हा झाला मागचा.
आणि याचा आपण हे 3.25 वर पॉइंट केलेला आहे. आणि आपलं दंडघेर आपल्याला 5 तयार पाहिजे, तर आपण 6 घेतलं आणि जिथून 3.25 घेतलं तिथून हा पॉइंट केलेला आहे, हे लक्षात असू द्या. हे लक्षात आलं. आपण ही ब्लाऊजची मेघाबाई आहे आणि ही आहे ड्रेसची. आता आपण याचं कटिंग पाहू. आणि ही पूर्ण बाही ओपन करून दाखवते मी, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल. आता हे झालं, आपण 2 लेअर सोडून दिलेत आणि वरचे 2 लेअर पकडलेत. हा आपली हाफ एक बाही आहे, तर हे वरचा लेअर सोडून दिला आणि या समोरच्या साईडला आपण मासोळी आकार घेतलेला आहे. हे झालं आपलं ड्रेसच्या बाहीचं माप. आणि ही आपली झाली एका साइड कडची बाही. असं सेम घडी टाकून दुसरी बाही करायची. ही झाली आपली मेगा स्लीव्ह. ही पूर्ण ओपन केल्यानंतर अशी दिसते आणि ही अशी लावतात. ही झाली अशी. आता आपण ब्लाऊजची मेगा बाहीचं कटिंग पाहू. जिथे 3.25 पॉइंट आहे प्रॉपर तिथून आपण कटिंग करणार आहेत. आणि आपल्याला ब्लाऊजची बाही 4 इंचची तयार पाहिजे होती आणि ड्रेसची आपण 5 इंच लांबीची घेतलेली आहे. आणि सेम ही इकडनं ओपन करायची आणि समोरची साइड परत मासोळी आकार कापायचा. आणि ही झाली ब्लाऊजची आपली मेघाबाई. ही झाली आपली ब्लाऊजची मेघाबाई आणि ही झाली आपली ड्रेसची. यात डिफरन्स हा आहे की ड्रेसच्या याला आपण मागून पूर्ण राऊंड येतो आपला आकार आणि ब्लाऊजच्या मेघाबाईला दोन्हीकडनं मासोळी आकार येतो, हे लक्षात असू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.